दरम्यान बदनापूर इथं पेपर फुटला असल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं आणि विद्यार्थी चिंताक्रांत झाले। मात्र अशा प्रकारे कोणताही पेपर फुटलेला नाही याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडे, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाहीये। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाहीये। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाहीये। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाहीये। प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर आलेली नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। बदनापूर इथं पेपर फुटल्याची बातमी खोटी आहे, त्यावर विश्वास ठेवू नये। विद्यार्थ्यांनी नेटाने अभ्यास करावा आणि परीक्षेला धैर्याने सामोरं जावं असं आवाहन ते करतायत।